नाश्त्यासाठी काय बनवायचं रोजचाच प्रश्न असतो. या पद्धतीचा केरळ आणि तमिळनाडू साईडला केला जाणारा इडियप्पम एकदा नक्की करून पहा. इडली डोसा वगैरे खायला किती मस्त लागतो, त्याच पद्धतीचा इडियप्पम सुद्धा चवीला अतिशय मस्त लागतो. तर इथे मी इडियप्पम करण्यासाठी 3 कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जे रेग्युलर आपण तांदळाचं पीठ बारीक दळलेलं वापरतो तेच घेतलेलं आहे. आणि कढईमध्ये तेवढ्याच प्रमाणात पाणी टाकलेलं आहे. ज्या कपाने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने 3 कप पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि 2 चमचे तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सोबतच पिठाला जेवढं लागतं तेवढं मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इडली डोस्याला वगैरे मीठ वापरतो त्या पद्धतीने. आणि त्याचबरोबर आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायचं आहे. पाण्याला उकळी आलं की यामध्ये आपण घेतलेलं पीठ जे आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण उपमा वगैरे मिक्स करून घेतो पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच पद्धतीने. आता पाण्याला उकळी आल्यानंतर हे पीठ टाकलं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे, चालू वगैरे ठेवायचं नाही. फक्त आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठाला छान चिकटपणा येण्यासाठी आणि जेव्हा आपण इडियप्पम करतो त्यावेळेस एकसारखी तार पडण्यासाठी आपल्याला या पद्धतीने उकळत्या पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता झाकण ठेवून आपल्याला थंड होईस्तर बाजूला ठेवायचं आहे. तर इथे मी आता झाकण ठेवून साधारण 10 ते 12 मिनिटासाठी बाजूला ठेवलेलं आहे. तर इथे 10 ते 12 मिनिटानंतर आपलं पीठ थोडंसं कोमट गरम आहे, पूर्ण थंड झालेलं नाही. यावेळेस एका ताटामध्ये हे पीठ पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता सगळं छान व्यवस्थित आपण ज्या पद्धतीने भाकरीला वगैरे तिंबून घेतो त्याच पद्धतीने या पिठाला आपल्याला तिंबून घ्यायचं आहे. आता हाटून घेतलेलं पीठ जे आहे थोडंसं कोमट गरम आहे. आता यावेळेस ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि छान असं तिंबून घ्यायचं आहे. एकसारखं पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ वगैरे मळून घेतो त्या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी जेवढं पाण्याचं आदण ठेवलेलं होतं त्यानुसार थोडंसं पिठाला जास्तीचंच पाणी लागत होतं, त्यामुळे 1 कप आणखीन पाणी यामध्ये टाकून छान असं पीठ तिंबून घेतलेलं आहे. तर तांदळाचं पीठ जुन्या तांदळाचं असेल तर पीठ पाणी थोडंसं जास्ती लागतो आणि त्याचबरोबर नव्या तांदळाचं पीठ असेल तर पाणी कमी लागू शकतो. तर इथे मी आणखीन 1 कप पाणी टाकून छान असं पीठ या पद्धतीने तिंबून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण चकलीला तिंबून घेतो त्याच पद्धतीने. आता इथे मी एक चकलीचं मशीन घेतलेलं आहे किंवा सोऱ्या घेतलेला आहे. त्यामध्ये शेवाचं ताटली लावून घेतलेलं आहे आणि त्या चकलीच्या पात्राला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तयार करून घेतलेलं पिठाचा उंडा यामध्ये टाकून छान असं इडियप्पम तयार करून घ्यायचं आहे. इडियप्पम किंवा सरळ सरळ भाषेत म्हटलं तर असं शेवाचं घन ज्या पद्धतीने पाडून घेतो त्याच पद्धतीने. आता चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि यावरच जेवढे मावतील तेवढे इडियप्पम तयार करून घेत आहे. तर या पद्धतीची चाळणी नसेल तर या पद्धतीची जाळीची ताटली असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हे इडियप्पम तयार करून घेऊ शकता किंवा इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा तुम्ही हे इडियप्पम तयार करू शकता किंवा साधी ताट वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा इडियप्पम तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर पीठ जर आणखीन घट्ट वाटत असेल थोडंसं पाण्याचा हात लावून तुम्ही थोडंसं सैलसर करून घेऊ शकता. आता हे इडियप्पम वाफवण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर स्टँड ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला इडियप्पमची चाळणी ठेवून घ्यायची आहे. आता यावर झाकण ठेवूया. गच्च झाकण ठेवायचं म्हणजे वाफ वगैरे जाऊ द्यायचं नाही आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून 10 ते 12 मिनिटासाठी आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवर हे घना वाफेपर्यंत तुम्ही आणखीन राहिलेल्या पिठाचे हे इडियप्पम करू शकता. तर ताटावर सुद्धा या पद्धतीने तुम्ही इडियप्पम तयार करू शकता. फक्त ताटाला तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये केलं तर पटकन वाफल्या जाते, ताटामध्ये चाळणीपेक्षा थोडंसं वेळ लागतो. तर या ताटाला तेल लावून घेतल्यामुळे जेव्हा हे इडियप्पम वाफल्या जातात व्यवस्थित असं ताटातून आपल्याला काढता येतात. तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे आपले इडियप्पम तयार झालेले आहे. सुरुवातीला जे आपण वाफायला ठेवलेलं होतं ते इडियप्पम छान असं वाफल्या गेलेलं आहे. तर या ठिकाणी याचा रंग चेंज झालेला आहे किंवा एखाद्या सुरीने वगैरे आपल्याला थोडंसं चेक करायचं आहे, म्हणजे चिटकत वगैरे नसेल, ओलं वगैरे लागत नसेल तर समजायचं की आपलं इडियप्पम छान असं तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला शिल्लक राहिलेले सगळे इडियप्पम तयार करून घ्यायचं आहे. तर हे तयार झालेले इडियप्पम गरम गरम असल्या वेळेस हे इडियप्पम खूप मस्त लागतो. जरी थंड झालं तरी
चाळणीमध्ये ठेवून एक वाफ घ्यायची, मग चवीला अतिउत्तम लागते. ज्या पद्धतीने आपण इडली डोसा वगैरे खाल्लं की मस्त पोट भरतो, त्याच पद्धतीने हे इडियाप्पम सुद्धा पोटभरीचा पदार्थ आहे. शिवाय करायला साधा सोपा आहे. आणि त्याचबरोबर यासोबत टोमॅटो कुर्मा भाजी किंवा व्हाईट ग्रेव्हीतील कुर्मा भाजी खाल्ली जाते. व्हाईट ग्रेव्हीतील कुर्मा भाजी या अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली आहे, चॅनलवर जाऊन पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.